नमस्कार, माझे नाव नागरगोजे श्रद्धा बालाजी. मी BA थर्ड इयर या वर्षात शिकते. सर्वप्रथम तुम्हाला मी सांगू इच्छिते की हा ग्रंथ मी वस्त्रामध्ये का आणला आहे. हा ग्रंथ आध्यात्मिक आहे आणि पूजनीय आहे. या ग्रंथाचं बऱ्याच प्रमाणात म्हणजे बऱ्याच ठिकाणी पूजन सुद्धा केलं जातं आणि त्याची मिरवणूक सुद्धा काढली जाते. तसे तर सर्व ग्रंथच पूजनीय असतात, पण हा ग्रंथ असा आहे की ज्यात मानवी जीवनाचं गूढ ज्ञान, ज्यावर एकेका ओवीवर PhD करणारे सुद्धा लोक आहेत आणि एकेका अभंगावर तासनतास बोलणारे आज कित्येक महात्मे आहेत. त्यामुळे या पूर्ण ग्रंथाचं वाचन तर शक्यच होणार नाही, कारण एकेका अभंगाचा एवढा खोल अर्थ आहे की तो आपण काही दिवसामध्ये समजून घेऊ शकत नाही. या ग्रंथाचे पारायण सुद्धा होते. 7-7 दिवस फक्त पारायण करण्याला लागतात. त्याचा अर्थ समजून घेणं एवढी माझी पात्रता नाही, पण वर दृष्टी टाकता मला जेवढं आकलन झालं किंवा अभंगाचा जेवढा अर्थ समजला तेवढा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. हा ग्रंथ संत तुकाराम महाराज यांचा आहे, पण लिहिले आहे त्यांच्या काळातील संताजी जगनाळे यांनी. तुकाराम श्री सार्थ तुकाराम गाथा यामध्येच आपल्याला समजतं की ही गाथा तुकाराम महाराजांची आहे. गाथा म्हणजे त्यांच्या जीवनातील अनुभव, त्यांनी सहन केलेला समाजाचा त्रास आणि त्यांनी अनुभवलेले अनुभव आणि समाजाला केलेले उपदेश. हा ग्रंथ जो आहे त्या ग्रंथामध्ये 4092 असे अभंग आहेत. असं म्हणलं जातं की 1 कोटी, आपल्याला विचार करताना सुद्धा अजीब वाटतं की 1 कोटी अभंग कोणी कसं लिहू शकतं, पण हे संत आहेत किंवा हे अवतारच याच्यासाठी घेतलेले आहेत, जगाच्या कल्याणासाठी अवतार घेतलेले आहेत. त्यांच्यामुळे ते काहीही करू शकतात, त्याच्यामुळे हे सुद्धा शक्य आहे. पण त्यांच्या काळातील काही सनातनी मंडळींनी यांनी जे संस्कृत वेद संस्कृत मध्ये होते, जनसामान्याला समजत नव्हते, त्यामुळे याचं रूपांतर किंवा याचं ज्ञान आणि मराठी भाषेत अभंग रचना करून जनसामान्याला शिकवलं आणि त्यांच्या या आध्यात्मिक ज्ञानाचा हेवा वाटून त्या काळाच्या सनातनी मंडळींनी त्यांचे ग्रंथ इंद्रायणी नदीमध्ये बुडवले. इंद्रायणी नदीमध्ये बुडवल्यानंतर त्यांनी 13 दिवस उपोषण केलं, काही खाल्ले नाही, देवाकडे साकडं घातलं. तेव्हा त्यांचे ग्रंथ असं म्हणतात की पाण्यावर तरले, कोरड्या स्वरूपात. पण मला काय वाटतं की ग्रंथ पाण्यावर तरले म्हणजे खरंच पाण्यावर तरले का, की नाही, त्यांचे अभंग, त्यांची वाणी एवढी काळजाला भेटणारी होती किंवा एवढं त्यांचे अभंग प्रचारक होते किंवा प्रचलित होते, सर्वांना मुखोद्गत होते. त्यामुळे ती अभंग जरी पाण्यात बुडाली किंवा ती वही जरी त्या लोकांनी पाण्यात बुडवली तरी त्यांचे अभंगही सर्वांना तिथं जमलेल्या समूहाला पाठ होते किंवा त्यांचा तेवढा जमलेला जनसमूह तो मुखोद्गत म्हणू लागला. पुरी इंद्रायणी नदी काठेवर त्यांचे अभंग गाजू लागले, ऐकू येऊ लागले. त्यामुळे असा भास झाला की तुकारामांची गाथा ही बुडाली नाही, तर ती जिवंत आहे. तर या सर्व अभंगाचा संग्रह करून संताजी जगनाळे यांनी संग्रह करून त्याचा एक ग्रंथ रूपामध्ये ग्रंथ लिहिला आणि त्याच्यात एकूण 4092 असे अभंग आहेत. यामध्ये काही अभंग असे आहेत, त्यापैकी मला समजलेला विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. यामध्ये हे जग म्हणजे संपूर्ण विष्णुमय आहे. आपण का भेदाभेद करतो, फक्त मानवामध्येच नाही तर आपण हे प्राणी, हे पशु, माणूस, खरं सगळे विष्णुमय आहेत. सर्वात एकच जीव आहे, तो परमात्मा आहे. दुसऱ्याला दिलेला त्रास हा परतून आपल्यालाच होतो, कारण सगळ्याच्या अंतर्यामी असलेला परमेश्वर हा एकच आहे. त्यामुळे दुसऱ्याला दिलेला त्रास सुद्धा आपल्यालाच होतो असं ते सांगतात. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्णे सर्वश्वर पूजनाचे. कोणत्याही जीवाचं मत्सर न करणे म्हणजेच त्या ईश्वराचे पूजन आहे असे म्हणतात. तुका म्हणे देह. एकंदरीत त्या पूर्ण अभंगामध्ये हे समजते की कुठलेही जड जीव, या जगातील जड जीव, वस्तू, पशु, पक्षी हे एक समान आहे. त्यांना त्रास दिला तर तो आपल्याला सुद्धा झाला पाहिजे असे ते सांगतात. त्यांच्या गाथेचे म्हणजे वैशिष्ट्य वाचल्यानंतर समजते की त्यांच्या एकंदरीत गाथेमध्ये भक्तीचा परिपोष दिसून येतो. म्हणजे विठ्ठलाप्रती असलेले त्यांचं प्रेम, भक्ती आणि भेटीसाठी लागलेली ओढ. त्यांचे काही अभंग आहेत जे मी गाते सुद्धा. आणि हा ग्रंथ निवडण्याचे एक कारण म्हणजे मी आमच्या घराण्यामध्ये सर्वजण कीर्तन सांगतात, भजन कीर्तन परायण, गाथेचं पूजन किंवा वाचन सुद्धा होतं आणि मी माझ्या आजोबांसोबत बसून काही वाचला आहे, त्याबद्दल
चर्चाही केली आहे. तर मला त्यांच्या पूर्ण एकंदरीत गाथेमध्ये भगवंताप्रती असलेले प्रेम, समाजाला केलेले उपदेश, मानवाचे इतर मानवाशी नाते, मानवाची या जगाशी असलेले नाते, प्रत्येक वस्तूशी, प्रत्येक जीवाशी असलेले नाते तुकोबारायांनी सांगितले आहे. त्यांचा एक अभंग आहे, यातून कळते की ते विठ्ठलाच्या किती त्यांना ओढ होती. प्रेम करावं तर कोणावर, तर जसं तुकोबाराय विठ्ठलावर करत होते, नामदेव संत नामदेव विठ्ठलावर करत होते. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. काही प्रसिद्ध गायिका आहेत, लता मंगेशकर यांनी सुद्धा त्यांचे अभंग गायलेले आहेत. भेटी लागे जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. म्हणजे याहून हेच लक्षात येते की एक ओढ काय असते, प्रेम काय असते, श्रद्धा भक्ती काय असते हे समजून येते. आणि तुकाराम महाराज हे फक्त एक संत नव्हते, तर ते समाज सुधारक होते. त्यांच्या ग्रंथातून, त्यांच्या अभंगातून समाजाला दिलेले उपदेश हे सुद्धा दिसतात. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. म्हणजे आयुष्य क्षणिक आहे, तुम्ही व्यर्थ घालू नका. प्रत्येक क्षण हा कोणता शेवटचा क्षण असू शकतो आपण सांगू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक क्षणाला तुम्ही शेवटचा क्षण आहे म्हणून जगा, सर्वांशी प्रेमाने वागा, सर्वांना समान समजा, वर्णभेद करू नका. कोणी शूद्र, कोणी मोठा असं कोणी नाही, सर्वजण समान आहेत असा त्यांनी संदेश दिला. जे का रंजले गांजले त्याची मनी जो आपुले, तो जे साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणजे जे रंजले गांजले दीन दलित आहेत त्यांच्यामध्ये देव पाहणे हे संत करू शकतात. जशी एक आई असते जी मुलाने किती अपकार केले तर त्याच्यावर परत उपकारच करते, तसं तुकोबा संत सुद्धा तसेच असतात. तुकाराम महाराजच नाही तर त्यांच्या काळातील जेवढे संत झाले हे माऊलीपेक्षाही श्रेष्ठ असतात असे मला वाटते. माऊलीची मर्यादा आपल्या मुलापुरती असते, पण संत हे पूर्ण जगाच्या कल्याणासाठी अवतार घेतात, जगाच्या कल्याणासाठी झटतात. संतांना खूप त्रास झाला, समाजाने खूप त्रास दिला, तरी सुद्धा त्यांच्या कल्याणासाठी त्यांनी आपलं आयुष्य झिजवलं. गुणती हे जन नाही देखावे नव्हा, म्हणून कळवा येत असे. बुडत चाललेल्या जनाला पाहावत नाही. संतांना ते देखावत नव्हतं, म्हणून ते तेवढं कळवळीने पोट तिडकीने सांगायचे, उपदेश करते. हा ग्रंथ वाचल्यानंतर प्रत्येक अभंगाचा एवढा खोल अर्थ आहे की ते मला सांगणे शक्यच नाही. कारण एक एक ओवी प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या अर्थाने सांगतो, म्हणजे एवढं खोल ज्ञान आहे. तर मला समजतंय पण सांगणं मला खरं शक्य नाही वाटत. त्यामुळे मी माझी पात्रता नाही समजत. फक्त त्यांच्या या कार्याबद्दल मी एकच त्यांच्याच भाषेत म्हणेन, काय सांगू आता संतांची उपकार माझं